हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं प्रीती पोके व्लॉग्समध्ये। मी प्रीती आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर बिगनर्ससाठी खूप छान व्हिडिओ आणलेला आहे आणि त्यांना शिकण्यासाठी खूप छान मदत होणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कशा पद्धतीने आपण स्टेप कट करणार आहोत तर त्याच्या आपण स्टेप बघणार आहोत। तर चला तर बघू। तर फ्रेंड्स, मी अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला स्टेप कट कसा करायचा आहे तर ते सांगणार आहे। तर आपल्याला सर्वप्रथम करताना काय करायचं आहे तर पूर्ण केस स्ट्रेट लाईनमध्ये कट करून घ्यायचे आहे, म्हणजे अर्थात स्ट्रेट कट करायचा आहे। आपण स्ट्रेट कट केल्यानंतर आपल्याला पूर्ण केस एका रेषेत कापले जातात आणि त्यानंतर आपल्याला त्या केसांचं पूर्ण 3 भागामध्ये डिवायडेशन करायचं आहे, म्हणजे ते 3 भाग करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी केले, त्या पद्धतीने करून घ्यायचे आहे। आणि अगदी मी तुम्हाला डिग्री वगैरे काही सांगणार नाही। अशा पद्धतीने केस मी ज्या लेंथमध्ये पकडलेले आहे त्या लेंथमध्येच तुम्हाला त्या पद्धतीनेच पकडायचे आहे। तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लेंथ वगैरे सांगणार आहे। आता तुम्ही फक्त साध्या पद्धतीने, एकदम बिगनर्स असेल तर साध्या पद्धतीने कशा पद्धतीने मी केस पकडलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तिथं केस कट करायचे आहे। आणि त्याच पद्धतीने अगदी सर्व केस पकडून आपण त्या पद्धतीने गाईडलाईन धरून त्या पद्धतीने जर केस कट केले तर आपला कट कुठेही चुकला जात नाही आणि एकदम व्यवस्थित कट होतो। तर फ्रेंड्स, बघू शकता ती लेअर मी वरच्या दिशेने घेतलेली आहे आणि सरळ रेषेत कापलेले आहे केस। आणि दुसरी लेअर घेतलेली आहे आणि दुसऱ्या लेअरमध्ये मी जी सर्वप्रथम कट केलेली आहे त्याची गाईडलाईन्स मी त्या लेअरमध्ये मिक्स केलेली आहे आणि त्या गाईडलाईननुसार आपण केस कट करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, कशा पद्धतीने गाईडलाईननुसार केस जर कापले तर आपला कट कुठे चुकला जात नाही आणि कट एकदम व्यवस्थित होण्यास आपल्याला मदत होते। तीच लेअर आपण वरती घेतलेली आहे फ्रेंड्स आणि सरळ रेषेत कापलेले आहे आणि तीच लेअर आपण पुन्हा पूर्ण वरच्या दिशेने घेतलेली आहे आणि केस कट केलेले आहे। एकदम छान कट होतो, कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम आपल्या कटला येत नाही। अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, मी कोणत्याच प्रकारची डिग्री वगैरे काहीच सांगितलेलं नाही। त्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे। एकदा नाही समजलं तर तुम्ही परत बघू शकता व्हिडिओ आणि शिकू शकता। अगदी सोप्या पद्धतीने स्टेप कशा पडल्या जातात आणि स्टेप पण एकदम खुलून दिसतात आणि लेंथ पण कोणत्याच प्रकारची कमी होत नाही आहे, त्याच लेंथमध्ये आपल्याला स्टेप कट एकदम छान दिसतो। अशा पद्धतीने आपण गाईडलाईननुसार जर कट केला तर कट एकदम सुंदर होतो आणि छान पण दिसतो।